पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सीमारेषेवरील जी काही शहर आहेत, राज्य आहेत, तिथे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जे ड्रोन हल्ले होत आहेत, जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हे ड्रोन हल्ले होत आहेत, त्या सगळ्या ड्रोन हल्ल्यांना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पूर्णपणे निष्क्रिय केलेला आहे। राजौरीमधले दृश्य आपण पाहतो की संपूर्ण शहर हे पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। सगळ्या शहरातले लाईट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि काही वेळापूर्वी राजौरीच्या अवकाशामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले ड्रोनचे दृश्य जे ते पाहायला मिळालेले होते। मात्र हे ड्रोन हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडलेले आहेत। मात्र फक्त राजौरीच नाही तर बाजूला पूंछमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे डागले जात आहेत। त्याचबरोबर जम्मू काश्मीर मधलं कुपवाडा असेल किंवा इतर भाग जे आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय आणि एलओसी जी या संपूर्ण पूंछ आणि राजौरीच्या आजूबाजूला आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार केला जातो आणि त्याचा आवाज हा इथपर्यंत ऐकू येतो आहे, राजौरीच्या शहरामध्ये ऐकू येतो आहे। वेगवेगळ्या भागामध्ये होत असलेले ड्रोन हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडलेले आहेत। मात्र पंजाबमध्ये एक ड्रोन जो आहे तो एका कुटुंबावरती पडल्याची आता ताजी माहिती मिळते आहे। काल एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा मुजुरी दाखवण्यात आलेली आहे आणि एवढी वॉर्निंग देऊन सुद्धा पाकिस्तानच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला याचा प्रतिकार किंवा याचं उत्तर देण्याची जी काही वेळ आलेली आहे आणि तशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळते की भारत कदाचित पाकिस्तानवरती पुन्हा एकदा हल्लाबोल करू शकतं, कारण वारंवार सूचना देऊन सुद्धा पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करून एलओसी वरती सुद्धा गोळीबार केला जातोय आणि भारताच्या सीमारेषेवरील अनेक शहरांना टार्गेट जे आहे ते पाकिस्तान करत आहे। त्यामुळे राजौरी असेल किंवा जम्मू काश्मीर मधले वेगवेगळे प्रांत असतील तिथे सुद्धा ड्रोन हल्ले होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, राजौरी, जम्मू काश्मीर।